नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटीच्या या यूट्यूब चॅनलवर मी अक्षय जाधव सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजच्या या सेशनमध्ये आपण थोडंसं एमसीक्यू प्रॅक्टिसबद्दल बोलणार आहोत। दोन गोष्टींवर इथं आपण बोलणार आहोत। पहिली गोष्ट म्हणजे की एमसीक्यू प्रॅक्टिस कशी करावी, म्हणजे एमसीक्यू जेव्हा तुम्ही सॉल्व करत आहात किंवा प्रॅक्टिस करत आहात तेव्हा कोणत्या कोणत्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, कोणत्या कोणत्या गोष्टींवरून तुम्हाला एमसीक्यूची प्रॅक्टिस करायची आहे, हा एक पहिला पॉईंट असेल। आणि त्यासोबतच आता वेगवेगळे एक्झामिनेशन आलेले आहेत, जसं की आपल्याला माहित आहे की पीडब्ल्यूडी मध्ये जेई सिव्हिलची पोस्ट आहे, ज्यामध्ये जवळपास 532 इतक्या जागा आहेत। आणि त्यासोबतच पीडब्ल्यूडी आणि डब्ल्यूआरडी मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या दोन्हीच्या मिळून तुमच्या जवळपास 2906 जागा आहेत। मग आता ही लेवल कशी मेंटेन करायची, नक्की कुठल्या लेवलचे क्वेश्चन सॉल्व करायचे, हे आपण ह्या सेशनमध्ये बघणार आहोत। सो बघा, पहिला सुरुवात करूयात की जी काय लेवल पासून आपण सुरुवात करूयात। सो पहिला पॉईंट जो आहे, जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर टेक्निकल क्वेश्चनची जी लेवल असणार आहे एक्झाम वाईज, जर आपण पीडब्ल्यूडी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट जर बघितलं तर त्यामध्ये त्यांनी लेवल जी सांगितलेली आहे ती सांगितलेली आहे ITI लेवल, ठीक आहे। त्यानंतर पीडब्ल्यूडी जेई असेल किंवा डब्ल्यूआरडी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट असेल, इथं मात्र त्यांनी लेवल दिलेली आहे डिप्लोमा। आता इथं काय फरक पडतो समजून घ्या, म्हणजे तुम्ही ज्या एक्झामिनेशनला फोकस करत आहात त्यानुसार कशी प्रॅक्टिस करायची समजून घ्या। यामध्ये मेजर जो या ठिकाणी डिफरन्स असणार आहे तुमचा या दोन याच्यामध्ये, तर तो सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे अभ्यासक्रम तुमचा। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघितला असेल तर पीडब्ल्यूडी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट यासाठी त्यांनी ITIचा सिलेबस मेन्शन केलेला आहे। त्यामुळे त्या ITIच्या सिलेबसमध्ये जे जे सब्जेक्ट्स असतील त्या सब्जेक्टचे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत। मग त्यामध्ये लेवल 1चे पण सॉल्व करावे लागतील, लेवल 2चे सॉल्व करावे लागतील। आता यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की यामध्ये जे सब्जेक्टची लिस्ट आहे त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये न्यूमरिकल सब्जेक्ट असले, न्यूमरिकल क्वेश्चन येण्यासारखे जे सब्जेक्ट्स आहेत हे खूप कमी प्रमाणात आहेत, म्हणजे जे आपण स्ट्रक्चरल सब्जेक्ट म्हणतो ते थोडेसे त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाहीत। म्हणून न्यूमरिकलचे क्वेश्चन जे आहेत ते थोडेसे कमी राहतील सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट जी पीडब्ल्यूडीची एक्झामिनेशन आहे तिथं। बट जिथं जिथं न्यूमरिकल एक्झाम्पल तयार होतील, जसं की सर्वे असेल, तुमचं इस्टिमेशन असेल, तिथं मात्र तुम्हाला या न्यूमरिकल एक क्वेश्चनची सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे। सो या पद्धतीने हे पीडब्ल्यूडी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची लेवल आहे। त्यानंतर पीडब्ल्यूडी जेई आणि डब्ल्यूआरडी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट दोघांसाठी जरी पोस्ट डिफरन्स असेल, दोन पोस्ट मधली सॅलरीमध्ये डिफरन्स असेल, ठीक आहे, दोन्ही डिपार्टमेंट वेगवेगळे जरी असतील तरी सुद्धा दोघांसाठी एक कॉमन पॉईंट असा आहे की ज्यामध्ये त्यांनी जो अभ्यासक्रम दिलेला आहे तो डिप्लोमा बेसिस सांगितलेला आहे। मग डिप्लोमा बेसिसमध्ये जे काय सब्जेक्ट्स येतील त्याचे लेवल 1चे, लेवल 2चे, लेवल 3चे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला इथं सॉल्व करायचे आहेत। आणि रिसेंटली ज्या TCSने एक्झामिनेशन कंडक्ट केलेले आहेत त्या प्रामुख्याने ते क्वेश्चन सुद्धा तुम्हाला बघायचे आहेत। मग त्यामध्ये PCMCची एक्झामिनेशन असेल, TPH असेल, डब्ल्यूआरडीची 2019ची एक्झामिनेशन जी लास्ट इयर झाली ती असेल। सो अशा सगळ्या एक्झामिनेशन मधले जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, सेंट्रल लेवलचे जे SCCचे क्वेश्चन्स असतात त्या लेवलपर्यंतच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस तुम्हाला या येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी करायची आहे। तर हा सगळ्यात पहिल्यांदा लेवलशी रिलेटेड जो प्रश्न आहे तो मी इथं सुरुवातीला सांगितलेला आहे। आता सेकंड बघा की TCS जो काय पॅटर्न असणार आहे त्या क्वेश्चनचं ॲनालिसिस करा। आपण जेव्हा जेव्हा एक्झामिनेशन झालेले आहेत, TCSने घेतले असेल किंवा IBPSने घेतले असेल, तर एक्झाम झाले की आपण त्या क्वेश्चनचं ॲनालिसिस करतो, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून आम्ही त्यामध्ये कसा पेपर होता याबद्दल व्हिडिओ सुद्धा बनवतो आणि सगळे स्लॉट झाले की एक डिटेल ॲनालिसिस असतं। तर हे सगळे व्हिडिओ गेल्या वर्षभरात जे इन्फिनिटी अकॅडमीनं घेतलेले आहेत हे एकदा बघून घ्या। त्यावरून तुम्हाला TCS पॅटर्न नक्की काय आहे, TCSचा ट्रेंड नक्की काय आहे। आत्ताच जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर नगर परिषदची एक्झामिनेशनचा एक स्लॉट झालेला आहे, ठीक आहे, एक स्लॉट बाकी आहे बट एक स्लॉट झालेला आहे। त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर क्वेश्चनचं जे काय म्हणजे TCSचा जो पॅटर्न होता तर तो पॅटर्न काय असतो की बऱ्यापैकी सगळ्या सब्जेक्टला ते इक्वल वेटेज देण्याचा ट्राय करतात, एक दोन सब्जेक्टचं वेटेज वाढवतात आणि एक दोन सब्जेक्टचं वेटेज कमी करतात। आतापर्यंत असंच बघायला मिळालेलं आहे, ठीक आहे। आणि 40 क्वेश्चन्स असतील तर एक 8च्या आसपास, 8 ते 10च्या आसपास तुम्हाला न्यूमरिकल क्वेश्चन सुद्धा त्या ठिकाणी बघायला मिळतात, ठीक आहे। पीडब्ल्यूडी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटला थोडंसं न्यूमरिकलचं प्रमाण कमी असू शकतं, बट पीडब्ल्यूडी जेई असेल, डब्ल्यूआरडी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट असेल, इथं मात्र तुम्हाला न्यूमरिकल क्वेश्चन्स खूप जास्त प्रमाणात विचारले जाऊ शकतात। PCMCची एक सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची एक्झामिनेशन झाली होती बघा, तिथं सुद्धा त्यांनी डिप्लोमा लेवल म्हणलं होतं, ठीक आहे, ITI इलिजिबल होते, बट त्या ठिकाणी सिव्हिल डिप्लोमाचा बेस सांगितला होता त्यांनी। सो तिथला पेपरचं सोल्युशन आपल्या युट्यूबवर चॅनलवर अवेलेबल आहे, ते तुम्ही बघू शकता। यावरून तुम्हाला TCSचा जो पॅटर्न आहे सध्याचा याबद्दल सगळा अंदाज तुम्हाला यावरून येणार आहे। त्यानंतर बघा आता नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे तुमचा स्टडी वर्सेस MCQ, म्हणजेच काय, स्टडी किती करायचा, MCQ किती
किती सॉल्व्ह करायचे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांचा. तर बघा, जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करत आहात त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा क्वेश्चन सॉल्व्ह नाहीत करायचे, आपल्याला फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस करायचं आहे की कुठल्या चॅप्टरमधले क्वेश्चन जास्त आहेत, कुठल्या टॉपिक्समधले क्वेश्चन जास्त आहेत, कोणत्या लेवलपर्यंत कोणत्या डेप्थपर्यंत प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे पहिला सर्वे सगळा जो आहे करून घ्यायचा. मग पूर्णपणे रीडिंग करायचं, पूर्ण सगळे चॅप्टर व्यवस्थित करायचे. मग आता एमसीक्यू करत आहात आणि स्टडी पण करत आहात, रीडिंग करत आहात, तर कशा पद्धतीने याचा लिंकिंग कसं ठेवायचं. तर बघा काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा एक चॅप्टर झाला की त्या चॅप्टरचे जे काही प्रश्न मिळतील तुम्हाला ते सगळे सॉल्व्ह करून घ्यायचे. मग परत दुसरा, मग तिसरा, आणि एक सब्जेक्ट झाला पूर्णपणे, एक सब्जेक्ट झाला की मग त्या पूर्ण सब्जेक्टचे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. सब्जेक्ट वाईज टेस्ट सुद्धा द्यायला तुम्हाला काय करायचं आहे, त्या ठिकाणी सुरुवात करायची आहे. तर या पद्धतीनं स्टडी म्हणजे जे काय आपण रिव्हिजन म्हणतो किंवा जे काय रीडिंग म्हणतो हे आणि एमसीक्यू सायमल्टेनियसली करत जायचं आहे तुम्हाला. मग आता एमसीक्यू मध्ये बघा, यामध्ये तुम्हाला एमसीक्यू मधून एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची इथं येईल की काही तुम्ही जो सब्जेक्ट्स केलेले असतील, आता जे आन्सर बरोबर आले तिथं काय हरकत नाही, बट जे चुकलेले आहेत आन्सर, तर हे का चुकलेले त्याचं कारण बघा, तुमची सिली मिस्टेक होती, म्हणजे तुम्हाला येत होतं बट काय तर तुम्ही सिली मिस्टेक केली, हे कारण आहे काय बघा. असं असेल तर मग त्याच्यावर तुम्हाला काम करावं लागेल, डोकं शांत ठेवून एकाग्र करून तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करावे लागतील पुढच्या टेस्टला. ठीक आहे, पुढच्या टेस्टला. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा पॉईंट असेल की तुमचा अभ्यासच झालेला नव्हता, म्हणजे काही टॉपिक्स तुम्ही केलेलेच नव्हते आणि मग तुम्ही टेस्ट देत आहात. ठीक आहे, तर ते तसं करू नका, पूर्ण सगळा अभ्यास करा आणि मग टेस्ट द्या. आता तुम्हाला असं वाटतं की आपला सगळा अभ्यास झालेला आहे, सगळी रिव्हिजन पण चांगली झालेली आहे, तरी सुद्धा मला काही कमी मार्क्स मिळाले कारण त्यामध्ये मला काही एक्स्ट्रा टॉपिक्सवर किंवा एक्स्ट्रा कन्सेप्टवर क्वेश्चन बघायला मिळाले. तर असे जे एक्स्ट्रा टॉपिक्स असणार आहेत, असे जे एक्स्ट्रा कन्सेप्ट असणार आहेत, ते तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या नोटबुकमध्ये तुमच्या ज्या हँड रिटन नोट्स आहेत त्यामध्ये ऍड करायच्या. त्या पॉईंटच्या ठिकाणी ऍड करा किंवा शेवटच्या एका पेजवर तुम्ही ऍड करा. म्हणजे जे काय तुम्हाला एक्स्ट्रा टॉपिक्सवर क्वेश्चन बघायला मिळतील त्याच्याशी रिलेटेड ज्या कन्सेप्ट आहेत त्याही तुमच्या क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना कव्हर होऊन जातील. तर ह्या पद्धतीनं एक्स्ट्रा टॉपिकचा सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे की मिस्टेक. ठीक आहे, जे आता सांगितले मी तुम्हाला की मिस्टेक कुठल्या प्रकारच्या आपल्याकडून होत आहेत, म्हणजे खूपच सिली मिस्टेक आहेत का, मग का झाल्या या सिली मिस्टेक. तर बघा, तुम्ही जेव्हा पेपर देत आहात तेव्हा आपण ऍक्च्युअली रिअल पेपर देत आहोत या पद्धतीने, ह्या सिरियसलीच द्यायचं आहे तुम्हाला. म्हणजे अगदी एखाद्या रूममध्ये शांत बसून द्यायचं आहे, नाहीतर एखाद्या ठिकाणी लायब्ररीत जाऊन तुम्हाला शांत ज्या ठिकाणी मिळेल अशा ठिकाणी जाऊन द्यायचं आहे. नाहीतर एकीकडे आपण घरी बसलोय आणि एकीकडे टीव्ही सुरू आहे, टीव्हीवर काहीतरी सुरू आहे किंवा मोबाईलवर काहीतरी गाणी लावलेली आहेत आणि मग आपण टेस्ट देत आहोत, काय उपयोगाचं नाही. ठीक आहे, किंवा असे एमसीक्यू सॉल्व्ह करत आहोत, काही उपयोगाचं नाही, त्यामध्ये तुमच्या मिस्टेक वाढतील. ठीक आहे, सो ह्या मिस्टेकला तर अवॉइड करायचं आपल्याला. सुरुवातीला जितक्या मिस्टेक होतील तितकं चांगलं आहे, जेणेकरून आता जर आपण मिस्टेक केल्या तर एक्झाम मध्ये त्या मिस्टेक आपल्याला समजतील की आपण काय काय चुकू शकतो आणि त्यावर आपण काम करू शकतो. ठीक आहे, तर या मिस्टेकवर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काम करायचं टेस्ट सिरीजमध्ये. त्यानंतर जर बघितलं आपण तर जसे आपण टेस्ट देणार आहोत त्या पद्धतीने आपल्याला त्या टेस्टचा रिव्ह्यू घ्यायचा आहे. काय करायचं, आपल्याला रिव्ह्यू घ्यायचा आहे. म्हणजे आता सपोज या ठिकाणी जर बघितलं आपण पहिली टेस्ट दिली, ठीक आहे, पहिल्या टेस्टमध्ये मला अमुक मार्क पडले. ठीक आहे, सेकंड टेस्ट परत दिली आपण, त्यामध्ये काहीतरी मार्क पडले, तर हा ग्राफ वाढत चाललेला दिसला पाहिजे. हळूहळू तुम्हाला ज्या आहेत या गोष्टी ज्या आहेत त्या समजत जातील आणि मार्क सुद्धा जे आहे ते मार्क सुद्धा काय होतील तुमचे हळूहळू इन्क्रीज होत जातील. तर हा रिव्ह्यू घ्यायचा आहे तुम्हाला आणि त्यासोबतच आपण किती टेस्ट देत आहे, ठीक आहे, सब्जेक्ट वाईज किती देत आहे, त्यानंतर टॉपिक वाईज किती देत आहोत, या सगळ्याचा रिव्ह्यू घेऊन तुम्हाला स्टडी करायचा आहे. नाहीतर फक्त आज टेस्ट दिली, आज एमसीक्यू सॉल्व्ह केले, झालं काम माझं, असं नाही. सरांनी सांगितलं होतं 50 एमसीक्यू सॉल्व्ह करा, सॉल्व्ह केले, नाही असं नाही. त्याचा रिव्ह्यू घ्यायचा आपल्याला, त्या 50 मधले किती करेक्ट आले, माझे किती चुकले, मला अटेम्प्टच किती करता आले नाही, ह्या सगळ्याचा रिव्ह्यू साईड बाय साईड तुम्हाला घेत जायचं आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं असणार आहे की टाइम मॅनेजमेंट. जर आता तुम्ही बघितलं या ठिकाणी तर PWD साठी तुम्ही जर बघितलं तर फक्त 90 मिनिटं आहेत, तुम्हाला 100 क्वेश्चन्स आहेत आणि 90 मिनिटं आहेत फक्त. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला इथं एक सेकंद खूप महत्त्वाचं असणार आहे. जर तुम्ही बघितलं तर एका प्रश्नाला 1 मिनिट पण मिळत नाही तुम्हाला. ठीक आहे, एका मिनिटाच्या आत तुम्हाला जो प्रश्न आहे सॉल्व्ह करायचा, त्यात 75 तुमचे जे आहेत हे 75 तुमचे टेक्निकल क्वेश्चन्स आहेत. हा पण त्यामधला एक महत्त्वाचा पॉईंट असतो. म्हणजे इथं सगळ्यात पहिलं टास्क असणार आहे कव्हर द पेपर. तुम्हाला 100 प्रश्न वाचून ते सॉल्व्ह करून तुम्हाला आन्सर्स द्यायचे. हे 100 तुमचं जे आहे 100 क्वेश्चन 90 मिनिटांमध्ये 90 मिनिट्समध्ये होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आतापासूनच जेव्हा जेव्हा तुम्ही टेस्ट देत आहात ह्या मॉड्यूलनुसार, ठीक आहे, म्हणजे समजा तुम्ही 50 प्रश्न सॉल्व्ह करणार असाल तर ते 45 मिनिटात सॉल्व्ह झालेच पाहिजे. अशा पद्धतीने जे आहे अशा पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ही जर तुम्ही चांगली प्रॅक्टिस केला तर मग काय WRD ला फारसं काम करावं लागणार नाही. तिथं तर तुम्हाला आणखी अर्धा तास एक्स्ट्रा आहे, त्यामुळे तिथं काय तुम्हाला
ह्या लेवलपर्यंत पोहोचलात तुम्ही PWDच्या, तर WRD मध्ये विशेष काय तुम्हाला त्या ठिकाणी काम करावं लागणार. हा पण तिथं काय होईल बघा, आता इथं जर बघितलात PWD CA आणि PWD JE तर नॉन टेक्निकलचे फक्त 25 प्रश्न आहेत, त्यामध्ये इथं 5 ते 6 प्रश्न ऍप्टिट्यूडचे असतील. ठीक आहे, बऱ्याचदा मुलांना ऍप्टिट्यूडलाच टाइम लागतो. इथं मात्र 15 प्रश्न WRD मध्ये ऍप्टिट्यूडचे असणार आहेत, त्यामुळे तिथं ऍप्टिट्यूड मध्ये वेळ जातो. म्हणजे जवळपास ही प्रॅक्टिस केला तर हे इक्वल होऊन जाणार आहे. सो हे टाइम मॅनेजमेंटकडे तुम्हाला अशा पद्धतीनं लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर बघा आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर असेल की माझं डेली टार्गेट किती असावं. ठीक आहे, किती प्रश्न मी सॉल्व्ह करावेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, असं काउंट तर जो आहे तुमच्या डिपेंडवर आहे. तुमचा टाइम, तुमचा अभ्यास आता किती झालेला आहे. सपोज तुमचा अभ्यास ऑलरेडी कंप्लीट झालेला आहे, तुम्ही आधीच क्लास लावला होता, आधीच सगळा अभ्यास केला असेल, तर तुमचा आता MCQ जे आहे ते खूप जास्त झाले पाहिजे दिवसभरातून. 100-200 जे आहे, जितके तुम्हाला पॉसिबल आहेत, जितके तुमच्याजवळ अवेलेबल आहेत, सगळे तुमचे जे आहे ते सॉल्व्ह करून झाले पाहिजेत. आणि नसेल तुम्ही आतापासून अभ्यास सुरू केलेला असेल, मग तिथं थोडंसं तुम्हाला पहिल्यांदा कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने कव्हर करावे लागतील. कन्सेप्ट क्लिअर झाल्या तरच MCQ तुम्ही सॉल्व्ह करू शकता. नाहीतर उगाच 50 प्रश्न सोडवायचे आहेत, 100 प्रश्न सोडवायचे आहेत म्हणून जास्त वेळ MCQ ला देतो असं नाही. तर तुमचा जर अभ्यास किती झालेला आहे, कितपत तुमची तयारी झालेली आहे, हे महत्त्वाचं आहे. सो त्यातून किती वेळ मिळतो बघा दिवसभरातून आपल्याला पूर्ण अभ्यास करून, क्लास करून, कॉलेज करून, जे काय असेल ते हे झाल्यानंतर जो वेळ वाचतो, तर त्या वेळेत तुम्हाला मिनिमम 1 ते 2 तास तरी तुमची दिवसभरातून MCQ प्रॅक्टिस जे आहे असणं गरजेचे आहे. म्हणजे त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की किती प्रश्न मला सोडवायचे. ठीक आहे, तर या पद्धतीनं म्हणजे मगाशी जे सांगितले मी तुम्हाला की 50 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतील तर 45 मिनिटं असतील, किंवा 90 मिनिटं सॉल्व्ह करायचे 100 प्रश्न. जे काय ठीक आहे, 1.5 तास जरी तुम्ही दिवसाला जो आहे देणं गरजेचंच आहे. 100 प्रश्न जरी दिवसाला जे आहे ते सॉल्व्ह झालेच पाहिजे. आणि फक्त सॉल्व्ह नाही करायचे, त्याच्या पुढे एक आणखी 15-20 मिनिटं आपल्याला जे मी सांगितलं तुम्हाला अनालिसिस जे करायचं आपल्याला, त्याला एक 15 मिनिटं, अर्धा तास त्यालाही द्यायचं. असं करून एक 2 तास तुम्ही याला साईडला ठेवू शकता. आणि कधी सॉल्व्ह करायचे आहेत, सकाळी शक्यतो फ्रेश माइंड असतं तेव्हा आपल्याला रिव्हिजन करायला चांगली राहते. वाचणं, रीडिंग जे आहे सकाळी करा, आणि नंतर दुपारनंतर असेल किंवा इव्हनिंगच्या टाइमला असेल तर तेव्हा तुम्ही MCQ सॉल्व्ह करू शकता. किंवा अल्टरनेट तुम्हाला जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल, कधी सकाळी सॉल्व्ह करा, कधी, कारण तुमचा जो पेपर आहे तो कोणत्या स्लॉटमध्ये येईल सांगू शकत नाही आपण. ठीक आहे, त्यामुळे काही दिवस सकाळी सॉल्व्ह करायचे, कधी दुपारी, कधी इव्हनिंगला, असंही तुम्ही जे आहे हे करू शकता. ठीक आहे, त्यानंतर आता आणखी एक महत्त्वाचं यामध्ये प्रश्न असणार आहे की ऑप्शन्सवरून आपल्याला आणखी काय काय प्रश्न तयार होऊ शकतात याच्याकडे लक्ष द्यायचं. ठीक आहे, म्हणजे फक्त प्रश्न सॉल्व्ह करून उपयोग नाही. तर एखादं प्रश्न सॉल्व्ह केला, एक पहिला ऑप्शन करेक्ट आहे, तर पुढच्या 3 वर्षी ज्या कन्सेप्ट आहेत त्या तिथंच रिवाईज करायच्यात आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करता. ह्या ऑप्शनवर हे आन्सर आलं या प्रश्नाचं, मग दुसऱ्या ऑप्शनवर काय क्वेश्चन तयार होऊ शकतो, तिसऱ्यावर काय होऊ शकतो, चौथ्यावर काय होऊ शकतो, याचंही तुम्हाला त्या ठिकाणी रिव्हिजन जे आहे प्रश्न सॉल्व्ह करत असतानाच करायचं. म्हणजे एका प्रश्नातून 2 ते 3 कन्सेप्ट तरी तुमच्या काय होतील, रिव्हिजन जे आहे रिव्हिजन होतील. त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं सॉल्व्ह करत असताना सुरुवातीला ठीक आहे टॉपिक वाईज केला, सब्जेक्ट वाईज केलात, नंतर जसं तुमचे 1 सब्जेक्ट, 2 सब्जेक्ट, 3 सब्जेक्ट्स होतील तेव्हा तुम्हाला मग मिक्स्ड क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. कारण एक्झामिनेशनच्या वेळेला जे काय तुमचे 15 सब्जेक्ट्स असतील टेक्निकल, ते सगळे एकत्र येणार आहेत तुम्हाला, सोबत नॉन टेक्निकल पण असणार आहे. त्यामुळे क्वेश्चनची प्रॅक्टिस करताना सुद्धा मिक्स्ड क्वेश्चनची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे, जेणेकरून आपल्याला समजून जाईल की जर मी सर्वेमधून जिओटेकमध्ये गेलो, जिओटेकमधून हायवेमध्ये गेलो, हायवेमधून परत स्वाममध्ये आलो, तर माझं काय यामध्ये चुकण्याचे चान्सेस वाढतात की तसंच राहतो, स्टेबल राहतो, हे समजण्यासाठी मिक्स्ड क्वेश्चन जे आहे ते मिक्स्ड क्वेश्चन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहे. तर हे अशा पद्धतीनं स्पेशल हे जो सेशन होता हा MCQ कशी प्रॅक्टिस करावी त्यासाठी होता. नक्कीच तुम्हाला ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत हे जर फॉलो केला तर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या अपकमिंग एक्झामिनेशनमध्ये चांगले रिझल्ट्स बघायला मिळतील. किंवा तुम्ही चेक करा, ह्या जर सगळ्या कन्सेप्ट मी अप्लाय केल्या, मी ज्या सांगितल्या तुम्हाला अशा पद्धतीनं मेथड जर मी अप्लाय केला तर आठवड्याभरानंतर, 15 दिवसानंतर काय फरक पडतो का नाही हे नक्की तुम्ही मला ह्या कमेंट सेक्शनमध्ये आपल्या ह्या व्हिडिओच्या नक्की कळवायचं आहे. ठीक आहे, त्यासोबतच बघा आता दिवाळी झाल्या लगेच आपण सेकंड जी बॅच आहे WRD ची सुद्धा आणि PWD ची सुद्धा 17 तारखेपासून आपण सुरू करत आहे. JEE ची सुद्धा आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची सुद्धा दोन्ही पोस्टसाठी आपल्या ह्या बॅचेस ज्या आहेत त्या सेपरेट बॅचेस आपण ऑलरेडी स्टार्ट केल्या होत्या, बट दिवाळीनंतर आणखी ह्या सेकंड बॅच जे आहे हे आपण स्टार्ट करत आहोत. त्यासोबतच पोस्टल तुम्हाला आता MCQ प्रॅक्टिस करायची आहे, टेस्ट द्यायच्या आहेत, तर त्यासाठी बघा पोस्टल टेस्ट सिरीज ही प्रत्येक विद्यार्थ्याकडे अगदी मिनिमम म्हणजे प्रिंटिंगच्या कॉस्टमध्ये
राहील अशी म्हणजे अगदी मिनिमम कॉस्टमध्ये ही पोस्टल जी टेस्ट सिरीज आहे ही तुमच्या सोबत आम्ही तुमच्याकडे ही पोहोचवत आहोत आम्ही, ठीक आहे. तर याचं सुद्धा तुम्ही नक्की विचार करावा, किंवा ऑनलाईन जर स्वरूपात तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तर ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा जी आहे ही इथं अवेलेबल आहे, जी तुम्ही कॉम्प्युटर किंवा मोबाईलवरून देऊ शकता. आणि त्यासोबतच हे सगळे इन्फिनिटीचे पब्लिकेशन्स आहेत बुक, तर इथं तुम्हाला जिथं जिथं गरज लागेल त्या त्या प्रकारचं बुक जे आहे तुम्ही वापरू शकता. डिटेल स्टडीसाठी, फास्ट रिव्हिजनसाठी, फॉर्म्युले रिव्हिजनसाठी, एमसीक्यू प्रॅक्टिससाठी, टॉपिक वाईज प्रॅक्टिससाठी, सब्जेक्ट वाईज प्रॅक्टिससाठी, टीसीएस पॅटर्न समजून घेण्यासाठी. सो अशा पद्धतीने ही तुम्ही जी आहे ही प्रॅक्टिस करा, ठीक आहे. सो जास्तीत जास्त भर जो आहे हा एमसीक्यूला द्यायचा, आणि फक्त एमसीक्यू किंवा टेस्ट द्यायचं नाहीत, तर त्यामधून होणाऱ्या चुकांवर आपल्याला काम करायचं आहे, आणि तरच तुमचं जो आहे हे सिलेक्शनचे चान्सेस वाढतील. थँक्यू.